नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी माळशिरस विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच जनता दरबार सुरू करून सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला हक्काचे व्यासपीठ निर्माण केले होते। आमदार व जनता यामधील तरी कमी करून सर्वसामान्य व गरजू लोकांसाठी जनता दरबाराचा उपयोग होऊन अनेकांनी सार्वजनिक व व्यक्तिगत प्रश्न मार्गी लावले आहेत। दहिगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या तथा समाज कल्याण सभापती सौ संस्कृताई राम सातपुते यांनी दहिगाव येथील हनुमान मंदिर येथे बुधवार दिनांक 13/5/2026 रोजी सकाळी 8 वाजता जनता दरबाराचे आयोजन केले आहे। दहिगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या तथा समाज कल्याण सभापती सौ संस्कृताई राम सातपुते यांच्या जनता दरबाराला जनतेने उदंड प्रतिसाद दिला आहे। जनता दरबाराला सकाळी 8 वाजल्यापासूनच सुरुवात झाली आहे। तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी आयोजित केलेल्या जनता दरबाराचे महत्त्व सर्वसामान्य व गरजू लोकांना माहिती झाले आहे। सार्वजनिक व व्यक्तिगत प्रश्नांची सोडवणूक जागच्या जागीच होत असते, यामुळे जनता दरबारात अनेक लोक आपले प्रश्न मार्गी लावून घेत असतात। दहिगाव जिल्हा परिषद गटामध्ये सौ संस्कृताई राम सातपुते यांनी प्रचारावेळी गटातील वाड्यावस्त्या व गावभेटीमध्ये लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या होत्या। जनतेसाठी जागरूक असणाऱ्या व लोकांच्या अडचणी सोडवण्याकरता सदरच्या अडचणीचे निवारण करून व्यक्तिगत जनतेच्या अडचणी मांडण्यासाठी लोकांना हक्काचे व्यासपीठ असावे, याकरिता जनता दरबाराचे आयोजन केले आहे। जिल्हा परिषदेच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच जनता दरबाराचे आयोजन केले आहे। लोकांनी 7 वाजल्यापासूनच गर्दी केली होती। दहिगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या तथा समाज कल्याण सभापती सौ संस्कृताई राम सातपुते यांच्या जनता दरबाराचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे।